Hello students, our second chapter of chemistry, introduction to analytical chemistry. Next point is limiting reagent. Firstly, we see the definition of limiting reagent. The reactant which gets consumed limits the amount of product formed and is therefore called the limiting reagent. Means the reactant gets completely consumed and converted into the desired product and limits the amount of product formation. It's called limiting reagent. The reactant which is present is lesser amount and gets consumed after some time and no further reaction takes place. Next point is concentration of solution. It is important to understand how the amount of substance is expressed, and the concentration of a solution or the amount of substance present in a given volume of a solution can be expressed in first mass percentage or weight percentage, second mole fraction, third molarity, it's indicates by capital M, fourth molality, it's indicated by small m. आता जर आपल्याला सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन हे काढायचं असलं तर त्यात आपल्याला हे माहिती पाहिजे की हाऊ मच अमाऊंट ऑफ सबस्टन्स इज प्रेझेंट इन अ गिवन सोल्युशन. तर ते काढण्यासाठी आपल्याला चार मार्ग आहेत आपल्याकडे. पहिला मास आहे, मास पर्सेंटेज. त्याचं मास पर्सेंटेज आपण काढून सुद्धा आपण ठरवू शकतो की त्यात किती अमाऊंट ऑफ सबस्टन्स हा प्रेझेंट असेल. मोल फ्रॅक्शनने काढू शकतो, मोलॅरिटीने काढू शकतो आणि मोलॅलिटीने काढू शकतो. आता आपण एक एक पॉईंट बघणार आहेत की हे नेमके काय असतात असं. तर मास पर्सेंटेज म्हणजे इट्स नथिंग बट द मास ऑफ सोल्यूट डिवाइड बाय मास ऑफ सोल्युशन इंटू 100%. आता तुम्हाला माहिती असेल सोल्यूट, सॉल्वंट आणि सोल्युशन हे तुम्हाला माहिती. सोल्यूट म्हणजे ज्या सोल्युशनमध्ये आपण एखादं जसं पावडर किंवा काही डिझॉल्व करतो त्याला आपण सोल्यूट म्हणतो, आणि ज्यात आपण डिझॉल्व करतो ते सॉल्वंट असतं, आणि ते जे बनतं त्याला आपण सोल्युशन म्हणतो. जर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर वॉटर आणि शुगर हे आपलं सोल्यूट होईल, वॉटर हे आपलं सॉल्वंट होईल, आणि वॉटर आणि शुगर याचं जे मिक्सचर तयार होईल त्याला आपण सोल्युशन असं म्हणतो. सिम्पली एखाद्याचं जर आपल्याला मास पर्सेंटेज काढायचं असलं तर मास ऑफ सोल्यूट डिवाइड बाय मास ऑफ सोल्युशन इंटू 100%. त्याच्याने त्याचं मास पर्सेंटेज हे निघेल. तर मास पर्सेंटेजवरचा आपण प्रॉब्लेम बघू तेव्हा तुम्हाला ते क्लिअरली लक्षात येईल. A solution is prepared by adding 2 grams of a substance A. आपल्याला अज्यूम करायचं आहे की सबस्टन्स A हा आहे टू 18 ग्रॅम ऑफ वॉटर. कॅल्क्युलेट दी मास पर्सेंटेज ऑफ दी सोल्यूट. तर सोल्युशनमध्ये कसं येईल, मास पर्सेंटेज काढायचं आपल्याला एचा. मास ऑफ एचं मास अपॉन मास ऑफ सोल्युशन इंटू 100. तर मास ऑफ ए काय दिलं आहे आपल्याला, गिवन आहे 2 ग्रॅम, आणि मास ऑफ सोल्युशनचं मास कसं होईल. आता 18 ग्रॅम ऑफ आपण वॉटर पण घेतलं आहे आणि त्यात 2 ग्रॅम आपण सबस्टन्स टाकला आहे, म्हणजे त्याचं होल किती आलं, त्याची दोघांचे ॲडिशन, म्हणजे 2 ग्रॅम ऑफ ए आपलं सॅम्पल सबस्टन्स प्लस 18 ग्रॅम ऑफ वॉटर, या दोघांचे ॲडिशन. सगळं कॅल्क्युलेशन करून आपल्याला मिळालं 10%. 10% हे काय आलं, मास पर्सेंटेज आलं. म्हणजे 18 ग्रॅम ऑफ वॉटरमध्ये 10% ऑफ ए सबस्टन्स हा प्रेझेंट आहे असं त्याचं आलं. नेक्स्ट पॉईंट इज मोल फ्रॅक्शन. मोल फ्रॅक्शन इज नथिंग बट द रेशो ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ अ सोल्युशन to the total number of moles of a solution. If a substance A dissolve in a substance B and
their number of moles are Na and Nb respectively, then the mole fraction of N and B is mole fraction of A is equal to number of moles of A divided by number of moles of solution. मोल फ्रॅक्शन म्हणजे सिम्पली रेशो आहे कोणाचा, तर ज्याचा आपल्याला मोल फ्रॅक्शन काढायचं आहे त्याचे नंबर ऑफ मोल्स डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ, म्हणजे जेवढे यांचे दिलेले असले तेवढे सगळ्यांचे टोटल नंबर ऑफ मोल्स, ह्याचं सिम्पली डिवायडेशन आहे, बाकी काहीच नाही आहे. नेक्स्ट आहे आपलं मोलॅरिटी. मोलॅरिटी is the number of moles of a solute present in a 1 liter of a solution. मोलॅरिटी ही कॅपिटल एमने डिनोट करतात. त्याचा फॉर्म्युला काय आहे, मोलॅरिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन अ लिटर. एक्झाम्पल तुम्हाला विचारलं जाऊ शकतो, आपण प्रॉब्लेम बघू. विचारलं जाऊ शकतं तुम्हाला की कॅल्क्युलेट द मोलॅरिटी ऑफ समथिंग. प्रॉब्लेम आहे तुमचा, कॅल्क्युलेट द मोलॅरिटी ऑफ NaOH in a solution prepared by dissolving its 4 gram in enough water to form 250 ml of solution. तर मोलॅरिटीचा फॉर्म्युला लिहून घेतला आपण आधी. मोलॅरिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन अ लिटर. तर आपल्याला काय दिलं आहे, सोल्यूट काय आपलं, सोल्यूट आपल्याला 4 ग्रॅम दिलेलं आहे. एम इज इक्वल टू मास ऑफ NaOH. NaOHचं मास किती आपलं 4 ग्रॅम आपल्याला गिवन आहे, आणि मोलर मास ऑफ NaOH. NaOHचं मोलर मास आपण काढलं 40 ग्रॅम डिवाइड बाय, आता आपल्याला हे 250 ml मध्ये दिलं आहे, पण आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये आपलं काय आहे की आपल्याला लिटरमध्ये पाहिजे, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन अ लिटर. मग आपण ते लिटरमध्ये कन्वर्ट करून घेतलं, mlचं लिटरमध्ये केलं, तर ते काय आलं 0.250 लिटर आलं. सगळं सॉल्व केलं आपण, तर मोलॅरिटी किती आली 0.4 m आली. मीन्स 0.4 मोलर सोल्युशन ऑफ NaOH इज प्रिपेअर्ड, असं झालं. आणि इथे एक गोष्ट नोट करायसारखी आहे की मोलॅरिटी जी असते ती टेम्परेचरवर डिपेंड असते. इट्स डिपेंड अपॉन टेम्परेचर बिकॉज व्हॉल्यूम ऑफ अ सोल्युशन इज टेम्परेचर डिपेंडंट. Next is molality. Molality is defined as the number of moles of a solute present in a 1 kilogram of solvent. It is denoted by small m. The formula is molality is equal to number of moles of solute divided by mass of a solvent in a kilogram. हे महत्त्वाचं आहे, कारण मोलॅलिटी आणि मोलॅरिटी हे दोघं सेम आहेत, फक्त थोडा मोलॅरिटीला आपण काय म्हणतो व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन अ लिटर, आणि इथे काय आहे मास ऑफ अ सॉल्वंट इन अ किलोग्रॅम. हा डिफरन्स तुम्ही थोडा लक्षात ठेवायचा आहे. आणि मोलॅलिटी डज नॉट डिपेंड अपॉन टेम्परेचर सिन्स मास रिमेन्स अनअफेक्टेड विथ टेम्परेचर अँड दी सोल्युशन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन इज ऑल्सो नोन ॲज स्टॉक सोल्युशन. आता जनरली केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये काय असतं की जे स्टॉक सोल्युशन तयार केलेलं असतं, म्हणजे हायर कॉन्सन्ट्रेशनचं जे सोल्युशन तयार केलेलं असतं त्यालाच डायल्यूट करून लो कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन बनवलं जातं. तर ते जे हायर कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन बनवून प्रिपेअर करून ठेवलेलं असतं त्याला स्टॉक सोल्युशन असं म्हणतात. आता आपल्याला प्रॉब्लेम बघायचा आहे मोलॅलिटीवरचा. आता NaClची डेन्सिटी दिलेली आहे आपल्याला 3 मोलल, याला मोलल वाचायचं, ज्याची मोलॅलिटी काढायची त्याला मोलल वाचायचं. 3 मोलर सोल्युशन ऑफ NaCl इज हॅविंग डेन्सिटी 1.25 ग्रॅम. कॅल्क्युलेट मोलॅलिटी ऑफ दी सोल्युशन. तर मोलॅरिटी दिली आपल्याला 3 मोल्स लिटर इनवर्स. Firstly, we calculate the mass of NaCl in 1 liter of solution is equal to 3 into 58.5. 58.5 is the mass of NaCl. Answer is 175.5 gram.
नेक्स्ट इज मास ऑफ 1 लिटर सोल्यूशन कॅल्क्युलेटेड. आता आपल्याला जे दिलं आहे ते ग्रॅममध्ये 1.25 ग्रॅम. मग ते 1 लिटर म्हणजे 1000 ग्रॅम ml ऑफ वॉटर 1000 ml. त्याचं मल्टिप्लिकेशन केलं त्याला 1250 ग्रॅम. इन नेक्स्ट स्टेप आपल्याला वॉटरचं मास काढून घ्यायचं आहे. ते कसं निघेल ते सोल्युशनच्या मासमधनं NaClचं मास आपल्याला मायनस करायचं आहे. सोल्युशनचं मास आपल्याकडे आहे 1250 मायनस 175.5. ते आलं आन्सर आलं 1074.5 ग्रॅम. हे आलं आपलं मास ऑफ वॉटर. मोलॅलिटीचा फॉर्म्युला लिहायचा. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. एक्झाममध्ये फॉर्म्युला लिहिला तर त्याला अर्धा मार्क्स असतो, अर्धा किंवा 1 मार्क्स असतो. त्याच्यामुळे फॉर्म्युला हा लिहिणं मस्ट आहे. मोलॅलिटीचा फॉर्म्युला लिहिला. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइड बाय मास ऑफ सॉल्वंट इन किलोग्रॅम. मोल्स आपल्याला गिवन आहेत 3 मोल्स डिवाइड बाय आपण काढले हे ग्रॅममध्ये काढले. मास ऑफ वॉटर इन सोल्युशन आपण काढलं ते ग्रॅममध्ये काढलं, त्याला किलोग्रॅममध्ये आपण कन्वर्ट करून घेतलं 1.0745 किलोग्रॅम. आन्सर आलं आपलं 2.79 मोलल. स्मॉल एम आहे म्हणजे आपल्या ही मोलॅलिटी दाखवतं. हे आपण सॉल्व केलं. हे झालं मोलॅलिटीबद्दल. एक्झामला तुम्हाला मोलॅलिटीवर पण क्वेश्चन असतात, प्रॉब्लेम असतात आणि मोलॅरिटीवर पण प्रॉब्लेम विचारले जातात. नेक्स्ट इज यूज ऑफ ग्राफ इन ॲनालिसिस. आता आपण जेव्हा ॲनालिसिस करतो तेव्हा ग्राफचा काय उपयोग होतो ते आपल्याला बघायचं आहे. ॲनालिटिकल केमिस्ट्री ऑल्सो इन्व्हॉल्व्स डिड्युसिंग सम रिलेशन between 2 or more properties of matter under study. One of the classic example in the relation between temperature and volume of a given amount of gas. The analytical chemistry चा वापर हा रिलेशन डिड्यूस करायला सुद्धा वापरलं जातं. जसं आता आपण एक्झाम्पल बघणार आहे टेम्परेचर आणि व्हॉल्यूममधलं रिलेशन काय आहे ते सुद्धा, त्याचं टेम्परेचर आणि व्हॉल्यूमचं रिलेशनशिप बघणार आहे आपण ग्राफच्या याच्याने. ते कसं अजून सोपं करून सांगतं ते बघायचं आहे. अ सेट ऑफ एक्सपेरिमेंटली मेजर्ड व्हॉल्यूम ऑफ व्हॅल्यू ऑफ अ व्हॉल्यूम अँड टेम्परेचर ऑफ अ डेफिनाइट मास ऑफ अ गॅस अपॉन प्लॉटिंग ऑन अ ग्राफ पेपर अपेअर्ड ॲज इन द फिगर. आता फिगरमध्ये तुम्हाला फिगर ए दिसते की आपल्याला आपण एक ग्राफ प्लॉट केलेला आहे व्हॉल्यूम वर्सेस टेम्परेचर आणि तिथे आपले काहीतरी डेफिनेट आपल्याला मिळाले आहेत, रीडिंग मिळाले आहेत जे आपण प्लॉट करून घेतलेले आहेत फिगर एमध्ये. नेक्स्ट, व्हेन दी पॉईंट्स आर डायरेक्टली कनेक्टेड अ झिगझॅग पॅटर्न रिझल्ट. आता फिगर बीमध्ये बघा, जेव्हा आपण ते पॉईंट्स जोडले तर असं झिगझॅग मोशनमध्ये आपल्याला पॅटर्न मिळतं. फ्रॉम दिस पॅटर्न नो मिनिंगफुल रिझल्ट कॅन बी डिडक्टेड. आता ह्या पॅटर्नने आपल्याला काहीच समजत नाही की व्हॉल्यूम आणि टेम्परेचरमधलं रिलेशन नेमकं आपण कसं काय सांगायचं, की कधी कोणत्या टेम्परेचरला व्हॉल्यूम वाढतं आहे, कधी कमी होतो आहे, समजत नाही आहे. तर त्यासाठी काय करायचं, फ्रॉम दिस पॅटर्न नो मिनिंगफुल result can be deducted. A zigzag pattern results due to many types of error. आता असं पॅटर्न का बरं येतं, तर काही एररमुळे असे पॅटर्न येतात. फिगर थर्ड, आता सी फिगर बघा, shows a smooth curve which may be called an average curve passing through these points. In the example, it happens to be straight line and the inference is that volume tends to temperature. नेक्स्ट फिगरमध्ये काय केलं आहे त्यांनी, जी स्ट्रेट लाईन काढली आहे त्यावर पॉईंट्सपासून परपेंडिक्युलर काढलेला आहे.
draw perpendicular to the curve आणि the perpendicular represent deviation of each point from the curve. त्यातले जे रेड याच्याने इंडिकेट केले ते पॉझिटिव्ह डेविएशन आहेत आणि जे ब्ल्यू याच्याने केले ते निगेटिव्ह डेविएशन आहेत. म्हणजे जे अप्पर वरच्या साईडला आहेत ते सगळे रेड आहेत पॉझिटिव्ह डेविएशन आणि जे लोअर साईडला आहेत ते निगेटिव्ह डेविएशन असे आहेत. टेक सम ऑफ ऑल दी रेड perpendicular and all the blue perpendicular separately. If the two sums are equal or nearly equal, the curve draw shows the experimental points in the best possible representations. Here our second chapter is completed. If any queries, questions arise, then ask me. Thank you.